नमस्कार. आमच्याच वयात येताना झालेला एक घोळ म्हणजे आमच्या पिढीला असं शिकवलं गेलं, की तुम्ही शाळेत नाही गेला तर अ, उपाशी माराल. आणि तेव्हापासून शाळा नावाची गोष्ट ही आपल्या एकूणच देशात, आपल्या परिसरात ताबा घेऊन बसली मानसिकतेचा. म्हणजे शाळेला नाही गेला माणूस, की तो मेलाच समजा, असं काहीतरी एका व्यवस्थेत शिकवायला सुरुवात झाली. आणि त्याचे पहिले बळी आम्ही होतो. त्याच्या आधी फार शाळेत जाऊन शिक्षण या गोष्टीचं फार कौतिक होतं असं काही दिसत नाही. त्या पिढ्या जो आपला रोजगार असेल, बहुतेक शेतकरी होते आणि कारागीर होते आणि कामगार होते. म्हणजे गाव सोडायचं असेल तर बाहेर जाऊन कामगार व्हायचं आणि मजुरांची संख्या होती. गंमत म्हणजे त्या शेतकऱ्यांची संख्या, कारागिरांची संख्या, मजुरांची संख्या, कामगारांची संख्या जगातनं घटलेली नाहीत. उलट लोकसंख्या जसजशी वाढेल तसतशी ही संख्या वाढलेलीच दिसते. पण मग शाळेचा बाऊ करण्यात आला आणि शाळा शिकलीच पाहिजे असं सांगण्यात आलं. यातल्या बऱ्याच गोष्टी कळत राहतात आता, की म्हणजे मला आठवतं, की माझे वडील मला सांगायचे, शाळेत नाही गेला, नापास झालास, तर तुला म्हशी घेऊन देईन म्हणून. तर त्यातला बारकावा आत्ता लक्षात येतो, की आता खूपच खरंच मनापासून वाटतं, की बरं झालं असतं, म्हशी घेऊन दिलं असतं तर. कारण ते काही शिक्षण, पदव्या यांचा प्रत्यक्ष आयुष्यात तसा उपयोग झाला नाही. एकाच बाजूनं उपयोग झाला म्हणजे भाषा कळायला लागली, चांगली भाषा यायला लागली. शाळेमध्ये थोडी भाषा शिकलो, पण अख्खी शाळा आपल्या भाषा शिकवत नाहीत नीट. कुठलीच भाषा नीट शिकवत नाहीत. म्हणजे माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे, की एवढं शाळांमध्ये शिकून, पदव्या घेऊन आणि अक्षरशः त्या पी-एच-ड्या मिळवून सुद्धा माणसांना धडक्या भाषा येत नाहीत. चांगली भाषा येत नाही. अ, सगळीच्या सगळी भाषा येणारी माणसं जगात नसतात. कुठलीच एक भाषा सगळीच्या सगळी कुठल्यातरी एका माणसाला येते, असं शक्य नसतं. म्हणजे ते खरंच शक्य नाही आहे. कारण भाषा खूप मोठ्या असतात आणि विस्तरित असतात, प्रदीर्घ असतात, असीम असतात. त्यातनं आणखी त्यात नव्यानं भर पडत राहते आणि त्या आणखी वाढत राहतात. भाषा हा फुगणारं धरण आहे आणि खरं तर धरण पण नाही. समुद्रच म्हणावा असं आहे ते. आणि यात प्रत्येकाला एक भाषा येईलच याची शाश्वती नसते. त्यामुळं पण होतं असं, की भाषा दीर्घ आली पाहिजे. लांबलचक आली पाहिजे आणि जेवढी आपल्या आवाक्यात आहे तेवढी तरी आलीच पाहिजे. शाळांमध्ये गेलेली मुलं म्हणजे माझ्या पिढीसह दीर्घ भाषा येणारी नसतातच. ती कामापुरतं भाषा एवढंच जगतात माणसं. म्हणजे पुन्हा प्रश्न तोच आहे, की भाषा शिकून होतं काय नेमकं? शाळांमध्ये जाऊन भाषा शिकायची म्हणजे होतं काय नेमकं? तर कुठलीही एक भाषा न येणं, अख्खी किंवा दीर्घ अशी आणि दुसऱ्या भाषांबद्दल तर काही बोंबच आहे सगळी. म्हणजे आणि मला ते कळलं नाही. माझ्या पिढीला 3-3, 4-4 भाषा होत्या. म्हणजे मला संस्कृत होतं, हिंदी होतं, इंग्रजी होतं आणि मराठी होतं. मी जगलो मराठी जीवावर. आणि माझ्या लक्षात आलं, की त्या बाकीच्या हिंदी भाषा किंवा इंग्रजी भाषा किंवा संस्कृत भाषा याचा माझ्या जगण्याला काहीच उपयोग झाला नाही. तर मुळात मग शाळांमध्ये काय शिकवलं जातं हाही मुद्दा आहे. म्हणजे एक मुद्दा तर फार मजेशीर वाटतो मला, की शाळांमध्ये एवढे सगळे विषय का शिकवले जातात? म्हणजे एकाच वेळेस ती 6 पुस्तकं म्हणायची, पण 6 पुस्तकातच एवढे विषय आहेत. म्हणजे रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र याचा माझ्या आयुष्याशी काही संबंध नव्हता. इतिहास, भूगोल याचा माझ्या आयुष्याशी काही संबंध नव्हता. नागरिकशास्त्र, 2 गणितं, ते बीजगणित होतं, भूमिती होतं. त्याचा माझ्या आयुष्याला काही उपयोग झाला नाही. आणि या 4 भाषा. असं आयुष्य एवढा ढिगानं विषय, एवढे ढिगानं विषय आणि आता ज्ञानाच्या बाजूनं तपासून पाहतो तेव्हा ज्ञान नावाची गोष्ट गायब आहे. आणि भोवतीच्या लोकांशी बोलत राहतो तेव्हा त्यांना धड एक भाषा तर येतच नाही, पण कुठल्याही एका विषयाचे तज्ज्ञ असतात ते असं होतच नाही. म्हणजे मुलांचं लहानपण या शाळांमध्ये इतक्या विषयांचा मारा करून कुजवलं जातं, तर याच्यावर काहीतरी एक व्यवस्था झाली पाहिजे असं वाटतं. ह्याचा नव्यानं विचार झाला पाहिजे असं वाटतं.
काय करायचे ते एवढे विषय? ही का सोय नाही की कधीतरी मुलाला जे आवडतंय त्याची आवड जोखून शिक्षकांनी, पालकांनी आणि सगळ्या समाजानं मिळून त्याची आवड जोखून त्या मुलाला त्याच विषयाचा तज्ज्ञ करत जाणं, अशी काही व्यवस्था का नाही करता येणार? म्हणजे मी एवढं सगळं शिकलो त्यातलं काही मला आठवत नाही. गणिताशी दूरपर्यंत संबंध नाही, भूमितीशी नाही. त्या ज्ञानशाखा आहेत. हे फार महत्त्वाचं आहे बरं काय. म्हणजे मी त्या विषयांना नाही नावं ठेवत आहे, पण सगळ्या विषयांचा चिखल करून रेंदा करून पोरांच्या डोक्यावर का आदळायचं? आणि त्यात पोरांचं मग भारतीय पोरांचं त्या अर्थानं वाटोळ झालं आहे. भारतीय शिक्षण व्यवस्था त्या अर्थानं फार उपयुक्त नाहीच आहे. एवढे विषय काय करायचे शिकवून? साधारण 5 ते 8 या वयोगटात मुलाचा कळू शकतो. थोडा अभ्यास करायचा वेळ काढणार आहोत की नाही आपण, पालक आणि शिक्षक आणि शाळा व्यवस्था, की या मुलाला नेमकं काय आवडतं. म्हणजे मी मागच्या एका कुठल्या तरी व्हिडिओत म्हणालो होतो की मला 50 नंतर कळालं की आपल्या आवडीचा विषय भूगोल होता म्हणून. तर खूप रस घेऊन मी त्याच्यावर काम पण केलं खूप. त्याची चित्र काढली, त्याची माहिती गोळा केली, त्याच्यावर संपादनं केली, त्याच्यावर लिहिलं. आजही माझ्या लिखाणात घरांची वर्णनं आणि ते सगळं. भूगोल म्हणताना इथली सजीव सृष्टी आणि ते सगळंच फार रम्य वाटत राहतं. मला खगोलात रस नाही. त्या आभाळातल्या चंद्राचा अंगण्या मला अजूनही कळत नाही. मी खूप वर्ष ज्याला मंगळ म्हणत होतो, त्या दिवशी माझ्या कोणीतरी सांगितलं घरातल्यांनी की तो गुरु आहे म्हणून. मी इतका चकित झालो ना. गुरु साध्या डोळ्यांना दिसतो, रोज संध्याकाळी मी म्हणायचो हा मंगळ आहे, कारण तो थोडा तांबूस दिसतो. तर माझ्या लक्षात आलं ते नाही, पण भूगोलातलं खूप मला बर्फाळ प्रदेशातले लोक, वाळवंटातले लोक, पठारी प्रदेशातले लोक आणि भूगोलाचे तुकडे किंवा तिथले प्राणी कसं जगतात, जगण्यात आणि माणसं कशी जगतात. तर मला लक्षात आलं आपल्या आवडीचा विषय भूगोल आहे. मला लहानपणापासून भूगोल शिकवलं असतं तर किती बरं झालं असतं असं मला वाटलं. किती बारकावे आहेत, किती सौंदर्य आहे. मला कारण नसताना जीवशास्त्र शिकवलं, कारण नसताना मला काहीही आठवत नाही त्यातलं. इंग्रजी मला धड येत नाही, हिंदी धड येत नाही, मराठी मात्र त्यातल्या त्यात तगडं येतं. आणि मराठी माझं मी विकसित केलं आहे, शाळांनी नाही. मी वाचनाचा नाद धरला वयाच्या 8व्या-9व्या वर्षापासून आणि पुढं जे बेछूट वाचतच गेलो ते अजून डोळ्याचं पार खाचडं व्हायची वेळ आली तरी पुस्तकं वाचायची इच्छा आहे. मग मरेपर्यंत शेवटपर्यंत पुस्तकं वाचता आली पाहिजे हीच तळमळ आहे. तो वाचनानं मात्र प्रबुद्ध केलं खूपच. ते शाळांमध्ये वाचनाची बोंब आहे. अवांतर वाचन म्हणतात शाळेतले लोक कथा कादंबऱ्या वाचण्याला. म्हणजे इतका मूर्खपणा आहे की कथा कादंबऱ्या आणि साहित्य जगातलं सगळंच येतं. त्याच्या आवडीचं काहीतरी वाचत राहतील पोरं, तर पोरांना सांगण्यात येतं पाठ्यपुस्तक हेच मुख्य आहे. बरं ती छोटीच असतात आणि थोडाच काळ असतात. आणि साहित्याचा पुस्तकांचं विश्व आवाढव्य आहे. त्या आवाढव्य विश्वाला हे अवांतर म्हणतात. तुमची ती बारीक रेघ आहे ना, बारकी उद्बत्ती, ती मुख्य रेघ. आणि हे जे आवाढव्य जग पडलं आहे पुस्तकांचं ते अवांतर वाचन. इतकं मूर्खपणा चालतो शाळांमध्ये. मुलांना सांगितलं जातं हे अवांतर नाही आहे जगात. छापलं जाणारं प्रत्येक गोष्ट ही मुख्यच आहे जगण्यासाठी. आणि त्यातलं जितकं अधिकाधिक वाचता येईल, जितकं अधिकाधिक अनुभवता येईल तितकं अनुभवलं पाहिजे. हे मुलांना सांगितलंच जात नाही. त्याला अवांतर वाचन म्हणून सांगतात. लेखक म्हणून कुठल्या शाळेवर भेट घ्यायला गेलो तर अवांतर वाचनं त्यांची पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत असं सांगतात. अवांतर या शब्दात अपमान करतात लिहिणाऱ्यांचा. आणि जगातल्या सगळ्या विषयांवर पुस्तक आहेत ना. ते सगळं साहित्य आहे ना. जगातला कुठलाही विषय साहित्याच्या बाहेर नाही. मग मी जे म्हणालो जीवशास्त्र ना रसायनशास्त्र, मला रसायनशास्त्रावर कादंबरी लिहायची असेल तर मी रसायनशास्त्राचा अभ्यास करीन ना. लेखकाची जबाबदारी ती आहे. तर ती एक ओढ लावणं शाळांमध्ये. आणि एवढ्या सगळे ठिकाणं का विषय शिकवायचे या मुद्द्यावर परत येऊ की ते एवढे सगळे विषयांचं करणार काय मुलं? बरं त्याचा आयुष्याला उपयोग नाही तर मग एका कुठल्या तरी विशिष्ट गोष्टीचं तज्ज्ञ करत जाण्याची काही एक व्यवस्था नको का? आणि मराठी दांडगं शिकवता येतं. मराठी भाषेतही ज्ञानाचा खूप मोठा ढिगारा आहे. हे का नाही जाणून घेत आपण? आपलं पडलेलं असतं इंग्रजी भाषांमध्ये. मला नेहमी आश्चर्य वाटतं. मला 2-3 मुद्दे बोलायचे आहेत त्याच्यात. पहिली गोष्ट म्हणजे 85 साली काहीतरी ही चळवळ सुरू झाली की ब्राह्मणांची मुलं फार पुढं जातात इंग्रजी शिकून आणि आपली बहुजनांची मुलं मागं पडतात असा सूर होता त्यावेळेस. आणि ब्राह्मणांशी स्पर्धा बहुजनांची झाली पाहिजे म्हणून पोरांनी इंग्रजी शिकलं पाहिजे. आणि इंग्रजी शिकायचं आता धड इंग्रजी पण येत नाही आता पिढ्यांना. 85 पासून आतापर्यंत 25पर्यंत आपण हिशोब केला
तर लक्षात येतं धडकं अख्खं इंग्रजी येत नाही, धडकं अख्खं मराठी येत नाही. विस्तृत तरी येतंय का? नाही. आणि सांस्कृतिक उच्चाटन झालं ते वेगळंच आहे. आपली मुळं गाळं असं सगळं गेलीच. साधे साधे संदर्भ आहेत जगण्याचे, साधे साधे मराठीतले शब्द आहेत, गेले. त्यांना इंग्रजी शब्द धडके येत नाही, इंग्रजीची मुळं माहीत नाहीत, मराठीची मुळं उखडलेली आहेत. अशी आधांतरी पिढी काहीतरी जगताना जाणवते. भाषेत सांस्कृतिक भान आणि जगणं आहे हे नाहीच. आणि मुळात मुख्य गैरसमज असा झाला, ज्याच्यावर आपण सुरुवात केली तो, की शाळांमध्येच जाऊन ज्ञान मिळतं म्हणून. पाठ्यपुस्तकांमध्येच फक्त ज्ञान असतं, हा जो बाऊ आणि एक भ्रम पसरवला गेला. नाही आहे तसं. जगात एवढ्या ज्ञानशाखा आहेत, त्यांच्याकडे ज्ञानशाखा म्हणून पाहिलंच गेलं नाही. हे कारागिरीचे किती प्रकार आहेत, पशुपालनाचे किती प्रकार आहेत, कलाकौशल्याचे किती प्रकार आहेत, किती प्रकार आहेत, ते अब्जावधी प्रकार आहेत, त्याच्यावरही लक्ष नाही. आमच्या लहानपणी कार्यानुभव नावाचा प्रकार असायचा आणि एक चरखा आम्हाला ते ठेवायचा आणि कधीतरी महिना 2 महिन्यांनी दाखवायचे आणि संपला विषय. जगात कला कौशल्याचे एवढे आवाढव्य अब्जावधी विषय पडलेत, त्यात पोरं तज्ज्ञ करावीत. भाषा यायला शाळेत जायला माझी काही हरकत नाही, पण शाळेच्या बरोबर पोरं कौशल्यात कुठं ना कुठं विकसित झाली पाहिजे, याच्यावर लक्ष नाहीच आहे आपलं. आणि मग साहजिकच शेतकरी म्हणून जी काही आमची पिढी होती, आम्ही शेतकरी आहोत. आमच्या घरातच शिकवलं गेलं शेतीच्या ढेकळात काही नसतं म्हणून, तुम्ही शिका म्हणून. शिकायला गेलो, पण जगाची 50% लोकसंख्या, युवकांची लोकसंख्या शाळांमध्ये कधीच जात नाही, आजही नाही जात. ती बाहेरच्या कौशल्यांवर, तर त्या कौशल्यांना ज्ञान कधी म्हणणार आहोत आपण? शाळांमध्ये ती जी काही अवांतर पुस्तकं आहेत ना, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, आणखी कसली कसली शास्त्र, आणि एकच लक्ष, काही झालं तरी तुम्हाला डॉक्टर आणि अभियंता व्हायचंय. सगळे एवढे लोक कधी अभियंते डॉक्टर होणार? आणि तेवढेच क्षेत्र आहेत का जगण्याचे? जगात आणखी तरी खूप आहे ना. त्यात आता ते मग आर्किटेक्चर होईल आणि MBA होईल आणि BBA होईल आणि असलं काहीतरी चालू आहे. तेवढंच आहे का? शेतीचं ज्ञान कुठे आहे? कारागिरीचं ज्ञान कुठे आहे? जग बहुता चालतं ते शेती, कारागिरी, पशुपालन या विषयांवर चालतं, कलाकौशल्यांवर चालतं. आजही चालतंच तसं. जग हे शेतीप्रधानच आहे. आणि कामगार, तर कुशल कामगार लहानपणापासून का तयार करण्याचं नाही? आणि त्याला प्रतिष्ठा का नाही? तो त्याचे कष्ट करणार आहे, तर कष्टकऱ्यांना येतं इथं आपल्याकडं प्रतिष्ठा नसणं. आणि मग साहजिकच ती एक घाण गोष्ट अशी सुरू झाली की असलं काहीतरी शिकणारा, शेती करणारा तो ज्ञानी नसतो. अरे शेतकरी, तुम्हाला एक छोटी व्याख्या सांगतो. आत्ता 50-60 सालापर्यंत, 70 सालापर्यंत अडाणी कोणाला म्हटलं जायचं माहिती आहे का? तर ज्याला शेती येत नाही त्याला अडाणी म्हटलं जायचं. जो शेतकरी तो ज्ञानी म्हटला जायचा. ज्याला शेतीतलं, पशुपालनातलं आणि कारागिरीतलं कळतं तो ज्ञानी. या तिन्हीतलं ज्याला कळत नाही, जो पदव्या घेऊन बसलाय, त्याला अडाणी म्हटलं जायचं. आता व्याख्या उलटीच झाली. आता छाटछूट काहीतरी पुस्तकं वाचली आणि 2 पदव्यांचे शेपट घेऊन फिरायला लागला की झाला तो ज्ञानी, आणि शेतकरी झाला अडाणी. शेतकरी कसा अडाणी? कारागीर कसा अडाणी? ह्याही ज्ञानशाखा आहेत आणि कितीतरी आहेत ना, किती जगात विषय आहेत ना. आणि आता तर इतकं विस्तृत आहे. हवामानशास्त्र आहे, जलशास्त्र आहे, कितीतरी प्रकारची शास्त्र. काही करतील ना पोरं. वयाच्या 8व्यापासून वर्षापासून सोडा ना तिकडं त्यांना. कडेला भाषा शिकवा ना. आणि तुम्ही जे तथाकथित अवांतर वाचन म्हणता ना, ते ठिकाणं करायला लावा, पोरं तज्ज्ञ होतील ना. शाळांचा भाव कशाला बाळगायचा? आणि इंग्रजी यावंच लागेल. काय कारण आहे इंग्रजी येण्याचं? 850 कोटी लोक इंग्रजी शिकल्यामुळं काही बदल होणार आहे का? तर तो जो एक भाऊ आहे इंग्रजीचा. आणि आपल्याकडची आणखी एक चूक झाली, आपण ना कलाकौशल्यांच्या ज्ञानशाखांना ना जाती लावल्या. ती मात्र भारतीयांची किळसवाणी गोष्ट होती. जातींनी पण ते अभिमानानं बाळगलं की आमची कला आहे, आणि ती बापाची मालमत्ता असल्यासारखी मिरवली. आणि इतरांनी त्यांच्याकडे पाहिलं, या जातीचं हे काम आहे म्हणून. आणि त्यात मग ते अस्पृश्यता वगैरे पण घुसवली
शिवायचं नाही, विटाळ होईल, त्याच्यापासून लांब राहा. चप्पल बनवण्याची कला, कातडं कमावण्याची कला, किती अवाढव्य कला आहे त्या. झाडू बनवणे. तर जातींमध्ये जातींच्या खातेऱ्यात मारून टाकल्या या सगळ्या उच्चवर्णीय नीचवर्णीय लोकांनी मिळून. कला जातींमध्ये कोंबल्या. हलकट प्रकार एवढा आहे की त्या वाद्य वाजवणं ना, तर ते वाद्य कुठल्या जातीनं कुठलं वाजवायचं इथं कलांमध्ये आणलं आपण घाणेरडं. हलगी अमक्याच जातीनं वाजवायची, संबळ तमक्याच जातीनं वाजवायचा, तुतारी तिसऱ्याच जातीनं वाजवायची. इतके खाली उतरलो आपण. त्यांना जाती चिकटवले. आपल्याला जे काही जातकरण करायची सवय लागली आहे त्यात आपण आपल्या कला मारल्या. बरं, त्या जातींनी सांगितलं नाही दुसऱ्यांनी शिकावं म्हणून. त्यांच्या बिचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न होता. त्यांनी मालकी दाखवणं योग्य आहे, पण इतरांनी हिणकसपणे पाहिलं त्याच्याकडं. कला का रोजगार हा जातींमध्ये विभागला. शेतकऱ्याची जात केली इथं आपण. कुणबी ही एकेकाळची शिवी आहे. जुनी पुस्तकं वाचा मराठीतली. कुणबीन ठेवली कामाला वगैरे वगैरे अशा पद्धतीची भाषा आहे घाणेरडी. कुणबी असण्यासारखं महान काही नाही या जगात, आणि कुणबेला शिवी दिली आपण एकेकाळी. शेती ही कला आहे किंवा जगण्याचं मुख्य ज्ञानशाखा आहे. इकडं ध्यानच नाही आपलं. ती शाळेच्या इमारतीत जावं लागेल. शाळेच्या इमारतीत सोडा ना पोरं मोकळी. त्यांना जे शिकायचं ते शिकू द्या. ते शाळांमध्ये ते एक बंधन असतं, पास व्हावं लागेल. काय तो मराठी शब्द वापरतात, मेरिट. मेरिटमध्ये यावं लागेल. एवढी पोरं मेरिटमध्ये. कसलं पोडक्याचं मेरिट तुमचं तिथल्या कागदावर घेतलेल्या परीक्षांमध्ये कसलं मेरिट आलं आहे? त्याच्या मेंदूत काय आहे? तात्कालिक पाठांतर करून मेरिटमध्ये येणं हे, आणि भाऊ केलं शिक्षणाचं, घाबरवायला वापरलं शिक्षण, आणि सगळ्या पिढ्या बरबाद करून टाकल्या. मग आता मला जी पदवी मिळाली त्यातच मला रोजगार मिळाला पाहिजे. एवढे रोजगार आहेत कुठं? मुळात प्रत्येक गोष्ट या जगातली ज्ञानशाखा आहे, या मुद्द्याला आलं पाहिजे. आणि मग ती इंग्रजीची फॅड. इंग्रजी नाही आलं तर जागतिक परिस्थितीत आपण टिकणार नाही. कुठं जाणार आहे तुम्ही जागतिक व्यवहार करायला? जगणं ही अतिशय साधी सुंदर गोष्ट आहे. ती स्वतःपुरतीच असते. स्वतःच्या परिसरात जगायचं असतं. 2 वेळचं कष्टानं अन्न मिळवायचं असतं मनगटावर, आणि त्या अन्नावर जगायचं असतं. स्पर्धेला कशाला लागायचं आहे? स्पर्धा करून काय होणार आहे? तुम्ही तुमच्या कष्टावर अन्न कमवा आणि जगा आणि सुविधा मिळवा. पुन्हा त्या भ्रष्ट व्यवस्था आहेत सगळ्या. दवाखान्यात गेलं की तिथं लूटमार. शाळांमध्ये गेलं तरी लूटमारच आहे. शिक्षण विकलं जातं आता. ज्ञान विकलं जातं. आणि ते पैसे द्यायचे. मग चांगली शाळा, वाईट शाळा. चांगली शाळा, वाईट शाळा काही नसते. माणसाचा मेंदू असतो, तो सक्षम असला कुठेही शिकेल, माळावर पण. आणि माळावर पण ज्ञान आहेच आहे. तर तेवढं खुलं झालं पाहिजे. जगण्यात ना एक निर्धास्तपणा आला पाहिजे ना. आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे कुठल्या तरी एका गोष्टीचं. 2-4 गोष्टी आल्या तर चांगलीच गोष्ट आहे. पण आपण या सगळ्या ज्ञानशाखांना हिणकस ठरवलं, आणि शाळांमध्ये जे मिळतं ना ते ज्ञान. आणि काही झालं तरी उच्चच जायचं कुठंतरी. डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, आर्किटेक्ट व्हायचं, आणि भाव खायचा. वाटोळ झालं. एवढं सगळं जग नाही होणार आहे ते. आणि प्रतिष्ठा द्यायला शिकारा. कुणबी हा उच्च दर्जाचा ज्ञानी असतो, हे डोक्यात आणावं लागेल. पुंगाण्या वाजवणारा असेल, वाद्य वाजवणारा असेल, कला येणं हे अवाढव्य ज्ञान आहे. ते कधी येणार? आणि मग परंपरेनं का होईना आलेलं आहे ना. आणि खुलं करा ना. बरं झालं त्या कारखानदारीचं. तिनं कारखानदारीनं दोऱ्या बनवायला सुरुवात केली, झाडू बनवायला सुरुवात केली, चपला बनवायला सुरुवात केली, आणि हळूहळू जातींची गच्छंती झाली. आणि या जातींनाही कळलं नाही की आपण यात विकसित व्हावं, कारखानदार व्हावं. ते बसले जातीचे कौतुकं करत. तर जाती धर्मात अडकलेले खेळ. मला आठवतं 85 साली ब्राह्मणं पुढं जातात कारण त्यांना इंग्रजी येतं असं भ्रमवलं गेलं, आणि महाराष्ट्रात काहीतरी सेमी इंग्रजी सुरू करण्यात आलं. माझी काही हरकत नाही त्याला, पण ते ब्राह्मणांच्या स्पर्धेसाठी. ब्राह्मणांकडं असं कुठलं ज्ञान होतं जे बहुजनांकडं नव्हतं? इतर उलट बहुजनांकडे ज्ञानशाखा खूप होत्या. त्यांना हिणकस ठरवलं गेलं जातीय पद्धतीनं आणि स्पर्धेच्या पद्धतीनं. ते एकदा तो शांतपणे विचार केला पाहिजे.
एक लक्षात घ्या, भाषा पोटच भरते बरं का, पोटासाठीच भाषा लागते. पण भाषेच्या नादाखाली लागून आपल्या ज्ञानशाखा आणि कलाशाखा मारून टाकणं हा सुद्धा मूर्खपणाच आहे. आणि इंग्रजीतच रोजगार आहे असं कोणी सांगितलं? आजपर्यंत भारतात कोणीही म्हणालं नाही की भारतीय भाषांमध्ये सुद्धा रोजगार आहे. मराठी पोरांना ते शिकवलं जातं की तुम्ही इंग्रजी शिका, आणि हिंदीला विरोधही केला जातो. मराठी बरोबर हिंदी पण शिका, इंग्रजी पण शिका, पण महत्त्वाचं म्हणजे भारताची जेवढी राज्य आहेत आणि जेवढ्या भाषा आहेत यात सुद्धा रोजगार आहे असं का नाही शिकवलं जात? मराठी माणसाला का नाही सांगितलं जात तमिळमध्ये पण रोजगार आहे, कानडीत पण रोजगार आहे, केरळीत पण रोजगार आहे, आंध्रमध्ये रोजगार आहे, हिंदीत रोजगार आहे, काश्मीरीत रोजगार आहे. या भाषांची आवड नाही निर्माण केली जात. येऊन जाऊन सगळ्यांचा डोळा इंग्रजीवर. इथंच मोठमोठी राज्य आहेत ना. भोजपुरी, कितीतरी मोठा व्यवसाय चालतो भोजपुरीत. नाही शिकायचं आपण, इंग्रजी शिकायचं. किती भेद करत असू ना आपण, म्हणजे भाषा जातींमध्ये अडकल्या, भाषा धर्मांमध्ये अडकल्या, आणि भाषा प्रादेशिकतेत सुद्धा अडकल्या, आणि येऊन जाऊन ते इंग्लंडच्या भाषेचे कौतुक आहेत. मी इंग्रजीचा विरोधक नाही आहे बरं का, हे आधी लक्षात घ्या. माझा जगातल्या कुठल्याही भाषेला विरोध नाही. पण तुम्हाला जे गंडवलं जातं ना की अमकीच भाषा आणि तीच रोजगार देईल, अजिबातच नाही. जगातल्या सगळ्या भाषांमध्ये रोजगार असतो, आणि मूळचा रोजगार आलाच आहे. आणि खूप जुनी भाषा आहे मराठी भाषा. 2,000-1,000 वर्ष गेली त्या मराठी भाषेला विकसित व्हायला, आणि आवाढव्य भाषा आहे. जगातलं खूप काही काही घेतलं आहे. जगातल्या सगळ्या भाषांनी सगळ्यांचं घेतलेलं असतं. ते जातीची करून संस्कृतसारखी गोड भाषा मारली यांनी मूर्खांनी. ते आमच्या जातीचे देवभू भाषा आहे. लोकभाषा होऊच दिली नाही ती. खरं तर गायला येणाऱ्या 2च भाषा आहेत माझ्या ज्ञानात. आणखी असतील अरबी आणि संस्कृत. गाऊन बोलता येतं त्या भाषा, इतक्या सुंदर. त्या संस्कृतवर करू कुठून आली ते, पण ती आमची देवभाषा आहे म्हणून मारून टाकली, लोकभाषाच होऊ दिली नाही. आणि आता कसं बसं जिवंत ठेवायचा प्रयत्न करताना, आणि ती फार जुनीबिनी भाषा नाही पण महत्त्वाची भाषा आहे. ते उर्दू आणि संस्कृतची भांडणं मुद्दाम लावून दिली जातात मूर्खासारखी. उर्दू इथली भारतीय भाषा आहे, संस्कृत नाही. संस्कृत ही इराणमधून आली आहे. त्याच्यावर बोलू आपण नंतर. पण इतक्या गोड भाषा मारल्या लोकांनी जातीच्या नावाखाली, धर्मांच्या नावाखाली. द्वेष करत राहायचा भाषेचा, धार्मिक आणि जाती, आणि पुन्हा क्षेत्रांचा द्वेष, प्रादेशिक द्वेष बाहेर आलं पाहिजे. एक सांगू, भारताचं जे मोठं नुकसान आहे ना, ते मला जाणवतं. हे खरं किती खोटं किती मला नाही माहिती, पण आपल्या देशाला ना, सगळ्या देशातल्या नागरिकांना एकत्र येता येईल अशी एकच एक भाषा नाही. विविधतेत एकता आहे वगैरे असं म्हटलं जातं, प्रत्यक्षात नाही होत तसं. एकतेत एकता असली पाहिजे, इकडं गेलं पाहिजे, आपण भारतीय झालं पाहिजे. विविधतेत भारतीयत्वाची एकता आहे, खरं आहे, ठीक आहे. पण भारतीयत्वाची ओळख व्हायची असेल ना, तर ती स्वतंत्रच असली पाहिजे. ती नाही आहे आपल्या देशात. मोठं दुर्दैव आहे. आपल्या देशाला एकच एक भाषा नाही. तुम्ही लक्षात घ्या, जगातल्या ज्या देशांनी आग्रहीपणे एकच भाषा वापरली ना स्वतःसाठी, आणि देशाची एक भाषा तयार केली, ते देश प्रगत झाले. ते इंग्लंड असेल, चीन असेल, जपान असेल, कोरिया असेल, अमेरिका असेल, त्यांना स्वतःच्या एकच भाषा आहेत. आपल्या देशाचं मला वाटतं त्याच्यावर विचार करा सगळे गंभीरपणे, की आपल्याला एकच एक देशाची भाषा नाही. काश्मीरी माणूस तमिळी माणसाशी कसं बोलणार याचं काही ठरलेलं नाही. आधाराला इंग्रजी येणार, आणि इंग्रजी येत नाही अजूनही खूप लोकांना. या देशातल्या जवळजवळ 90% लोकांना, आजच्या लोकसंख्येच्या, इंग्रजी नाही येत. कसा बसा हा देश उभा आहे एकमेकांना नमस्कार घालत. आदबी न उभा आहे, एकमेकांना जपतो भारतीय म्हणून, पण संवादाला भारताची स्वतःची एक भाषा नाही. कुठली तरी एक भाषा ठरवावी लागेल, इंग्रजी नव्हे. कारण इंग्रजी मुळं रुजायला ना आपल्याकडं अजून 200-300 वर्ष जातील. त्याच्या आधी भारतीयत्व म्हणून काही जे रुजवायचं असेल ना, त्याच्या मुळाची भाषा शोधावी लागेल. तर हिंदीचा द्वेष करतो ना आपण, तर त्याचा एकदा नव्यानं विचार केला पाहिजे. म्हणजे दक्षिण भारतीय राज्यांनी पण केला पाहिजे, किंवा दक्षिण भारतातली कुठली तरी एक भाषा पुन्हा शिकवायचा प्रयत्न केला पाहिजे, कारण ती जास्तीत जास्त जवळ आहे. मराठीतला तर खूपच जवळ आहे. मराठी महाराष्ट्राचं वैशिष्ट्यच आहे. महाराष्ट्राची स्वतःची मराठी उत्तर पट्ट्याचा दबाव आणि दक्षिण पट्ट्याचा दबाव यातनं तयार झाली आहे. फार मजेशीर आहे. आपण मध्ये जावं ते फार सुंदर आहे एका अर्थानं. आपली भाषा विसरू झाली, मोठी झाली.
तर याही बाजूने विचार करणं गरजेचं आहे की या देशाला एक भाषा तयार करता येईल का? कुठली का असेना, कुठलीही. माझा काही आग्रह नाही ते हिंदी लादली पाहिजे, हिंदीचा विरोध केला पाहिजे. काल परवा कोणीतरी देवनागरी, मोडी असं काहीतरी विचारलं. मोडीत परत व्यवहार नाही होणार दादा. अवघड आहे ते, पण प्रत्येकाचं मोडी स्वतंत्र असतं. त्याच्यावर बोलू आपण नंतर स्वतंत्रपणे. पण मोडी पुन्हा मोडीवर जाणं, देवनागरीसारखी सुंदर भाषा आहे. प्रत्येक अक्षर हे चित्र असतं हे लक्षात ठेवा. मी त्याच्यावर नंतर बोलीन. पण देशाला स्वतःची एक भाषा असली पाहिजे असं मला फार ठामपणे वाटतं. कसं ते सगळ्यांनी मिळून शोधलं पाहिजे, सगळ्या विचारवंतांनी, सगळ्या जाणकारांनी आणि सगळ्या ज्ञानी लोकांनी. आणि कुठल्या कलेला नावं ठेवत असाल तर ते बंद करा. शाळांमध्येच फक्त ज्ञान कोंडले हा भ्रमही सोडून द्या. आणि ब्राह्मणात फक्त भाषा आल्यामुळे ज्ञानी होतात हेही सोडून द्या. स्वतःची भाषा असणं, शेतकऱ्याची स्वतःची भाषा ही सुद्धा ज्ञानाची भाषा असते. म्हणजे कितीतरी अहिराणी भाषा आहे, वऱ्हाडी भाषा आहे, मालवणी आहे. त्याचा चंदगड नावाचा एक तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यात, त्याचं चंदगडी भाषा चालते. थोडं खाली गेलं की बेळगावी मराठी आहे. यासुद्धा ज्ञानभाषा आहेत. या अशा तगडेपणाला जावं लागेल. सगळ्या भाषांचा सन्मान करावा लागेल आणि आपल्या भाषासुद्धा ज्ञानभाषा आहेत असं समजावं लागेल. त्यामुळं शाळांचा बाऊ करणं, शिक्षणाचा बाऊ करणं आणि पोरं बथ्थड मेंढरासारखी तयार करणं, मेंढरं म्हणणं चूक आहे, माफ करा. काहीतरी एक वेगळंच यंत्र तयार करणं त्याचं, त्यापेक्षा या सगळ्या बाकीच्या ज्ञानशाखांचाही विचार करून पोरं आपली त्या ज्ञानात पारंगत होतील का असं पाहणं, कलाकौशल्यात मोठी करता येतात का ते पाहणं आणि कलाकौशल्याच्या जीवावर कुणीही जगू शकतं. सगळे डॉक्टर आणि वकील झाले पाहिजेत असं नाही. काही लोक डॉक्टर होतील, काही लोक वकील होतील, काही लोक MPSC UPSC देऊन अधिकारी होतील. त्या अशा शाखा आहेत, लाखो शाखा आहेत. त्यातल्या कुठल्या तरी एका शाखेचा शांतपणे बरोबरीनं विचार करणं ही पालकांची जबाबदारी असं मला वाटतं. शाळांनी पण तसंच शिकवलं पाहिजे मुलांना की काही घाबरू नका, पास नापासला घाबरू नका. तुम्हाला जितकं येतं तितकं शिका, पास व्हा, पण दुसरं कौशल्यसुद्धा शिका काहीतरी. त्याच्यावरही बोलू पुन्हा दीर्घ. धन्यवाद.